नमस्कार मित्रांनो, मितवा चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे. कथेचं नाव आहे मुलगा आपला तर सून परकी कशी. कथालेखन आरती खरबडकर, कथा वाचन स्नेहल जाधव. चला तर मग बघूया. अमोलने जेव्हा अनुश्रीशी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याला घरातल्या विरोधाची पूर्ण कल्पना होती. आईची स्वभावतःच कडक भूमिका, समाजात लोक काय म्हणतील याची सततची भीती आणि मुलाने स्वतःचा निर्णय घेणं, हे सगळं शांताबाईंच्या मनाला मान्य नव्हतं. तरीही अमोल ठाम होता. अनुश्री त्याच्या आयुष्यात फक्त पत्नी नव्हे तर त्याची मैत्रीण, मार्गदर्शक आणि आधार होती. लग्न झालं. अनुश्री नवीन स्वप्न, नवीन नात्यांची आशा आणि प्रेमाची ऊब घेऊन त्या घरात आली. पण घराच्या उंबरठ्याबरोबरच तिला थंडगार वास्तवाची चाहूल लागली. शांताबाईंच्या नजरेत प्रेम नव्हतं तर शंका होती. पहिल्याच दिवशी त्यांनी अनुश्रीकडे निरखून पाहिलं. जणू काही तिच्या प्रत्येक हालचालीत दोष शोधायचा आहे. अगं, आमच्या घरात असे रिवाज नाहीत, असं म्हणत तिच्या प्रत्येक कृतीवर बोट ठेवलं. अनुश्री मनातल्या मनात स्वतःला समजवायची की नाती बनायला वेळ लागतो, नात्यांना वेळ द्यायलाच हवा. शांताबाईंच्या 2 मुली, स्मिता आणि सुनीता, आईच्या सावलीत वाढलेल्या. आईचं मत म्हणजेच अंतिम सत्य असं त्यांना वाटायचं. आईच्या कानात अनुश्रीविषयी तक्रारी घालणं, तिच्या चुका मोठ्या करून सांगणं, यातच त्यांना समाधान मिळायचं. आई, आज तिने मीठ जरा जास्तच घातलं, स्मिता म्हणायची. तिला काय येतं स्वयंपाकात, सुनीता लगेच भर घालायची. शांताबाईंचा राग वाढायचा. अनुश्रीला मात्र समजायचं की ही लढाई फक्त तिची नाही, ही एका सुनेची, एका स्त्रीची स्वीकारासाठीची लढाई आहे. अनुश्रीने हार मानली नाही. सकाळी लवकर उठून घरकाम, सासूबाईंच्या आवडीनिवडी लक्षात ठेवणं, त्यांच्यासाठी खास पदार्थ बनवणं, हे सगळं ती मनापासून करायची. कधी शांताबाईंच्या पायाला तेल लावायची, कधी त्यांच्या जुन्या आठवणी ऐकून घ्यायची. आई, तुम्ही माहेरी कधी गेला होतात, असा साधा प्रश्नही त्या चिडचिडून उडून लावायच्या. अमोल सगळं पाहत होता. पण आई आणि बायकोच्या मध्ये अडकलेला तो अनेकदा गप्प राहायचा. अनुश्रीला त्याची शांतता बोचायची, पण ती त्यालाही समजून घ्यायची. काळ सरकत गेला. एका पावसाळी रात्री शांताबाईंना जोराचा ताप आला. दुसऱ्या दिवशी ताप उतरेना, अंग दुखू लागलं. डॉक्टरांनी तपासणी केली, संसर्ग झाला होता. काही दिवस पूर्ण विश्रांती गरजेची होती. त्या दिवसात अनुश्रीने स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. औषधांची वेळ, आहार, स्वच्छता कशातही तिने कसूर ठेवली नाही. रात्री जागून शांताबाईंच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणं, त्यांच्या हातात पाणी देणं, डॉक्टरांशी बोलणं, हे सगळं ती न चुकता करायची. एके रात्री तापात शांताबाई कुजबुजल्या. आई, पाणी. अनुश्री धावत आली, हात धरून म्हणाली, मी आहे ना आई, मी देते पाणी. त्या शब्दातलं आई शांताबाईंच्या कानावर पडलं. क्षणभर त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. आजाराच्या काळात अनुश्री पूर्ण वेळ त्यांच्या सोबत आहे याची त्यांना जाणीव झाली. आजारी असताना त्यांना जाणवलं की आपल्या मुली फोनवर चौकशी करत आहेत, पण एकीनेही इथे येऊन तिची सेवा करण्याची साधी इच्छा देखील बोलून दाखवली नाही. त्यांनी अनुश्रीचा रागराग केला, पण इथे प्रत्यक्ष त्यांची सेवा करणारी फक्त अनुश्रीच आहे. हळूहळू त्यांच्या मनातला कडवटपणा वितळू लागला. बऱ्या झाल्यावर काही दिवस शांताबाई नरमाईने वागू लागल्या. अनुश्रीला वाटलं कदाचित आता सगळं बदलेल, पण माणसाचा स्वभाव सहज बदलत नाही. जशा त्या थोड्या बऱ्या झाल्या तशा स्मिता सुनीताचे दौरे वाढले. आईच्या कानात पुन्हा जुन्या तक्रारी. आई, जास्त मोकळे ठेवू नकोस तिला, तू ढील दिली तर डोक्यावर बसेल ती. शांताबाईंना पुन्हा आपल्या मुलीच्या गोष्टी पटू लागल्या. अशातच एके दिवशी शांताबाईंची बहीण त्यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी आली. स्मिता आणि सुनीता सुद्धा घरीच होत्या. शांताबाईंच्या रूममध्ये सगळ्या जणी बसल्या होत्या.
अनुश्री नेहमीप्रमाणे किचनमध्ये सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवत होती. शांताबाईंच्या बहिणीने येताना शांताबाईंसोबतच अनुश्रीसाठी सुद्धा सुंदर साडी आणली होती. ती साडी शांताबाईंना दाखवत त्या म्हणाल्या की ही साडी तुझ्या सुनेसाठी आणली आहे मी. लग्न घाईघाईने झालं म्हणून तेव्हा काही घेता आलं नाही, म्हणून आत्ता आणली आहे. अगं, तिला इतकी महाग साडी आणायची काय गरज होती? तिने कुठे आयुष्यात इतकी महाग साडी घातली असेल? ही साडी स्मिताला दे, मी तिला द्यायला माझ्याजवळची एखादी स्वस्तातली साडी देईल, ती देशील तिला. शांताबाई बेफिक्रीने म्हणाल्या. आईच्या खोलीत काही कामासाठी चाललेल्या अमोलने बाहेरून त्यांचे बोलणे ऐकले होते. आई अनुश्रीबद्दल अजूनही असा विचार करते हे ऐकून अमोलला खूप वाईट वाटले. त्या दिवशी अमोलने पहिल्यांदा ठाम भूमिका घेतली. आई, पुरे झालं. अनुश्रीबद्दल कोणीही असा विचार केलेला मी खपवून घेणार नाही. आणि तिला तुमच्याकडून साडी जोडी काहीही नको. मी एवढा कमावतो की बायकोला हवं नको ते घेऊन देईल. आणि अनुश्रीने तुझ्या आजारपणात जितकी सेवा केली ती इतर कुणीही केली नसती, तरीही तुम्ही तिला परकीच मानता. एवढं बोलून काहीही ऐकून न घेता अमोल तिथून निघून गेला. शांताबाई तिथेच थबकल्या. मुलाच्या आवाजातला त्रास त्यांनी पहिल्यांदाच ऐकला. त्यांना कुठेतरी जाणीव झाली की मुलगा आपला आहे तर सून का म्हणून परकी मानायची. अमोलच्या त्या शब्दांनी शांताबाईंना त्यांची चूक कळून आली. त्या रात्री त्यांना झोप आली नाही. अनुश्रीने केलेली सेवा, तिचं आई म्हणणं, तिचे शांत अश्रू सगळं डोळ्यासमोर फिरत होतं. सकाळी शांताबाईंनी अनुश्रीला जवळ बोलवलं. माझं चुकलं अनुश्री, त्या हळूच म्हणाल्या. मी तुला कधी आपली मानलंच नाही, सतत परकी समजत आले आहे. त्यामुळे तू माझ्यासाठी काही केलं याचं मोल सुद्धा माझ्या नजरेत काहीच नव्हतं. मला माफ कर. अनुश्री गहिवरली. आई, मला तुमची माफी नको, फक्त तुमचं प्रेम हवं आहे. त्या दिवशी शांताबाईंनी पहिल्यांदा तिला मिठी मारली. स्मिता सुनीतालाही त्यांनी स्पष्ट सांगितलं, घर तोडणं सोपं असतं, जोडणं कठीण. त्यामुळे मी माझ्या सुनेच्या विरोधात काहीच ऐकून घेणार नाही. मी आता माझ्या सुनेच्या बाजूने आहे. घरात हळूहळू बदल झाला. परकेपणाची जागा आपुलकीने घेतली. अनुश्रीला कळून चुकलं. कधीकधी प्रेम जिंकायला वेळ लागतो, पण ते जिंकल्यावर त्याची किंमत अमूल्य असते. ही कथा आहे एका सुनेची, जिने अपमान सहन केला पण माणुसकी सोडली नाही. आणि एका सासूबाईंची, ज्या शेवटी स्वतःच्या मनाचा आरसा पाहू शकल्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मितवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.